नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 आणि 10 एप्रिल अशा 2 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुदर्शन पटनायक। ओडिसातील प्रसिद्ध वाळू कलाकार आणि शिल्पकार सुदर्शन पटनायक यांना 2025चा फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार जाहीर झालेला आहे। इंग्लंडमधील डॉर्सेटमधील वेमाउथ येथे आयोजित सँड वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। सुदर्शन पटनायक हे फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत। तर बघा, सुदर्शन यांना हा पुरस्कार त्यांच्या 10 मीटर उंच वाळूच्या गणेश मूर्तीसाठी मिळालेला आहे। त्यांच्या कामगिरीमध्ये सांताक्लॉजचा 100 फूट उंच पुतळा आणि भगवान गणेशाचे जगातील सर्वात मोठे वाळूचे शिल्प यांचा समावेश आहे। 2014 मध्ये त्यांना भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे। तर त्यांनी तयार केलेल्या भगवान जगन्नाथांच्या 12 फूट उंचीच्या मूर्तीला रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी आयोजित 2024चा गोल्डन सँड मास्टर पुरस्कारही मिळालेला आहे। तर बघा, ओडिसातील प्रसिद्ध वाळू कलाकार आणि शिल्पकार सुदर्शन पटनायक यांना 2025चा फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळालेला आहे आणि फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत। नेक्स्ट आहे, आयुष्मान भारत योजनेत सामील होणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली। एप्रिल 2025 मध्ये आयुष्मान भारत योजनेत सामील होणारे दिल्ली हे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे। देशात फक्त पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार या योजनेत सामील झालेले नाही, म्हणजेच पश्चिम बंगाल हे आयुष्मान भारत योजनेमध्ये सामील झालेले नाही। हे भारत सरकारच्या आयुष्मान भारत आरोग्य योजनेचा एक भाग आहे। आयुष्मान भारत या प्रमुख योजनेचा दुसरा घटक म्हणजे आरोग्य आणि कल्याण केंद्रे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेचे नाव बदलून PMJY असे करण्यात आलेले आहे। हा जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा योजना आहे। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची झारखंड या ठिकाणी सुरू केलेली होती। ही एक कॅशलेस वैद्यकीय विमा योजना आहे। पात्र कुटुंबांना दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळतो। 2024 मध्ये सरकारने या योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट केलेले आहे। नेक्स्ट आहे, नोलेन गुरेर संदेश आणि बारुईपूर पेरू हे कोणत्या राज्यातील आहेत ज्यांना अलीकडे GI टॅग देण्यात आला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल। एप्रिल 2025 मध्ये भौगोलिक संकेत रजिस्ट्रीने पश्चिम बंगालमधील 7 उत्पादनांना भौगोलिक संकेत टॅग प्रदान केलेला आहे। आता पश्चिम बंगालमध्ये GI टॅग असलेली 32 उत्पादने आहेत। ही 7 उत्पादने कोणती आहेत बघा GI टॅग देण्यात आलेली? पहिले आहे नोलेन गुरेर संदेश, पारंपरिक मिष्टान्ने किंवा गोड पदार्थ आहे। कामारपुकुरचे पांढरे पेढे, पांढरे बोंडे पारंपरिक मिष्टान्न, मुर्शिदाबादचा छाना बोरा पारंपरिक मिष्टान्न, बिष्णुपूरचे मोतीचूर लाडू पारंपरिक गोड मिष्टान्न आहे। बारुईपूर पेरू शेती, राधुनी पागल तांदूळ शेती, मालदा येथील निस्तारी रेशीम धागा कापड। तर या 7 उत्पादनांना GI टॅग देण्यात आलेला आहे पश्चिम बंगाल या ठिकाणच्या। नेक्स्ट आहे, अलीकडेच हरियाणा सरकारने कोणत्या 2 ठिकाणांना संरक्षित पुरातत्वीय स्मारक म्हणून घोषित केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 म्हणजेच मिताथल आणि तिघराना। एप्रिल 2025 मध्ये हरियाणा सरकारने भिवानी जिल्ह्यातील मिताथल आणि तिघराना या 2 हडप्पा स्थळांना अधिकृतपणे संरक्षित पुरातत्व स्थळे आणि स्मारके म्हणून घोषित केली आहे। ही स्थळे अंदाजे 4400 वर्ष जुनी आहेत आणि त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे। ही स्थळे हडप्पा आणि हडप्पोत्तर काळात सुरुवातीच्या कृषी संस्था, नगररचना, हस्तकला उद्योग आणि व्यापाराच्या विकासाची झलक देतात। मिताथल स्थळ पहिल्यांदा 1913 मध्ये सापडले होते, जिथे समुद्रगुप्त म्हणजेच गुप्त राजवंश यांच्या नाण्यांचा खजिना सापडला होता। तिघराना जागेची वसाहत सुमारे 2400 ईसापूर्व असल्याचे मानले जाते। या भागात सोथी समुदाय नावाच्या चालकुलितिक कृषी समुदायाने वसाहत केली होती। तिघराना स्थळ हरियाणाच्या चांग, मिताथल, तिघराना आणि लगतच्या भागात पसरलेले होते। नेक्स्ट आहे, अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सीमा अग्रवाल।
वरिष्ठ IPS अधिकारी सीमा अग्रवाल यांची अग्निशमन आणि बचाव सेवांचे नवीन संचालक किंवा DGP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। 31 मार्च 2025 रोजी DGP दर्जाचे अधिकारी आणि संचालक आभाष कुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे 1 एप्रिल 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे। या पदापूर्वी सीमा अग्रवाल नागरी पुरवठा विभागाच्या DGP होत्या। त्या 1990च्या बॅचच्या तमिळनाडू केडरच्या IPS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे अनंत नगर योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लखनौ। एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये लखनौ विकास प्राधिकरणच्या अनंत नगर योजनेचा शुभारंभ केला आहे। शहरात जागतिक दर्जाच्या निवासी सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वाचा निवासी प्रकल्प आहे। ही योजना सुमारे 785 एकर जागेवर पसरलेली आहे आणि यासाठी 10,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे। यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विशेष प्राधान्य देऊन विविध उत्पन्न गटांसाठी निवासी भूखंडाचा समावेश आहे। नेक्स्ट आहे वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण ठरला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हितेश गुलिया। 6व्या जागतिक बॉक्सिंग कप 2025 चा पहिला टप्पा 31 मार्च ते 5 एप्रिल 2025 दरम्यान ब्राझीलमधील फोज दो इगुआकू येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये भारतीय बॉक्सिंग पदकाने 6 पदकांसह दुसरे स्थान मिळवलेले आहे। पुरुषांच्या पदक तालिकेत भारत उझबेकिस्तान नंतर दुसऱ्या स्थानावर राहिलेला आहे। भारताने किती पदके जिंकलेली आहेत बघा? 6 मध्ये यामध्ये 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 4 कांस्य पदके। हितेश गुलिया हा वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरलेला आहे। अविनाश जामवालने रौप्य पदक पटकावले। तर कांस्य पदक विजेता बघा जादूमणी सिंग मंडेंगबम पुरुष 50 किलो वजन गट, मनीष राठोड पुरुष 55 किलो वजन गट, सचिन पुरुष 60 किलो वजन गट, विशाल पुरुष 90 किलो वजन गटात। उझबेकिस्तान पुरुष गटात पदतालिकेत पहिल्या क्रमांकावरती राहिली। त्याने एकूण 7 पदके जिंकलेली आहेत। यामध्ये 5 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच राष्ट्रीय युवा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आकर्ष श्रॉफ। नवी दिल्लीतील संसद भवनात झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते युवा स्पार्कचे संस्थापक आकर्ष श्रॉफ यांना 3 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारतातील बालपण शिक्षण वाढवण्यासाठी विशेषतः अंगणवाडी डिजिटायझेशन आणि ग्रामीण शिक्षण पायाभूत सुविधांमध्ये नवीन मिशन याद्वारे केलेल्या अग्रगण्य प्रयत्नांसाठी त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेले राष्ट्रीय युवा पुरस्कार दरवर्षी 30 वर्षांखालील व्यक्तींना प्रदान केले जातात। या कार्यक्रमात चालू आणि मागील वर्षाच्या पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये एकूण 22 तरुण परिवर्तनकर्त्यांना सन्मानित करण्यात आले। नेक्स्ट आहे 2025 ते 2027 या कालावधीसाठी भारताची कोणत्या संघटनेच्या तज्ञ गटाचा सदस्य म्हणून निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ISAR। 2025 ते 2027 या 2 वर्षांच्या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या ISAR म्हणजेच अकाउंटिंग आणि रिपोर्टिंगचे आंतरराष्ट्रीय मानक या संस्थेवरील आंतरसरकारी तज्ञ गटाचा सदस्य म्हणून एकमताने निवड झाली आहे। हे जागतिक लेखा मानकांना आकार देण्यात आणि आर्थिक अहवालात पारदर्शकता वाढवण्यात भारताची सक्रिय भूमिका आणि वचनबद्धता दर्शवते। ISAR जो संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदच्या अधीन आहे, वैश्विक लेखा मानक आणि कॉर्पोरेट प्रकटीकरण प्रथा पुढे वाढवण्यासाठी हे जबाबदार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्र सरकारने सुरू केलेल्या व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 मध्ये केंद्र सरकारचा वाटा किती आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100%। व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम म्हणजेच काय? जिवंत गावे कार्यक्रम। तर एप्रिल 2025 मध्ये केंद्र सरकारने व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 ला मान्यता दिली आहे। व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम 2 चा कालावधी 2024-25 ते 2028-29 या आर्थिक वर्षापर्यंत असणार आहे। या योजनेसाठी एकूण 6,839 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे। हे केंद्र सरकारकडून 100% निधी दिले जातात। जिवंत गाव कार्यक्रम 1 आणि 2 ची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अंमलबजावणी केली जात आहे। जिवंत गाव कार्यक्रम 2 मध्ये 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश समाविष्ट आहेत। या योजनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय सीमेवरील या ब्लॉक्समध्ये असलेल्या मागासलेल्या गावांचा विकास करणे, जेणेकरून लोक या भागातून स्थलांतरित होऊ नयेत। जेथे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन या लोकांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल।
जिवंत गावे कार्यक्रम 1 हा उपक्रम 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी DRDOने कोणत्या देशाच्या कंपनीशी सहकार्य केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इस्रायल. 4 एप्रिल 2025 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDOच्या देखरेखीखाली भारतीय लष्कराच्या पूर्व आणि दक्षिण कमांडने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या 4 वापरकर्त्यांच्या चाचण्या यशस्वीरित्या घेतलेल्या आहेत. ओडिसाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे भारतीय सशस्त्र दलांच्या वापरासाठी विकसित केले आहे. MRSAM क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. हे हवाई धोक्यांविरुद्ध डिझाईन केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 70 किलोमीटर आहे. ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र 4.5 मीटर लांब आणि 275 किलोग्रॅम वजनाचे आहे. हे क्षेपणास्त्र जहाज किंवा जमिनीवरून टाकता येते. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पूर्वनिर्धारित लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी प्रक्षेपण गतीचा वापर करतात. नेक्स्ट आहे 150व्या आंतर संसदीय संघ सभेला कोणी संबोधित केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओम बिर्ला. उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथे झालेल्या 150व्या आंतरसंसदीय संघ सभेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संबोधित केले. ही सभा 5 ते 9 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. विषय होता सामाजिक विकास आणि न्यायासाठी संसदीय कृती. 2025 मध्ये उझबेकिस्तानकडे इंटर पार्लिमेंटरी युनियनचे अध्यक्षपद आहे. आंतर संसदीय संघ 1889 मध्ये स्थापन झाला. संस्थापक होते फ्रेडरिक पॅसी आणि विल्यम रँडल क्रॅमर. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य आहेत 181 देश आणि अध्यक्ष आहे तुलिया एक्सन. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नेपाळ. एप्रिल 2025 मध्ये भारत आणि नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयांनी न्यायालयीन सहकार्याला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि नेपाळचे मुख्य न्यायाधीश प्रकाश मानसिंह राऊत यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांमधील कायदा आणि न्याय क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण वाढवणे आणि न्यायाधीश आणि न्यायिक अधिकाऱ्यांमध्ये परस्पर देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे. यापूर्वी भारताने इस्रायल, बांगलादेश आणि भूतान यासारख्या देशांसोबत अशाच प्रकारचे न्यायालयीन सहकार्य करार केलेले आहेत. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांना कोणत्या शैलीत बनवलेली बुद्धांची पितळेची मूर्ती भेट म्हणून दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारनाथ शैली. एप्रिल 2025 मध्ये थायलंड दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न यांना सारनाथ शैलीतील बुद्धाची पितळी मूर्ती भेट दिली. सारनाथ शिल्पकला ही शैली कुशाण काळात उगम पावली आणि गुप्त काळात विकसित झाली. या शैलीचे नाव सारनाथ शैली आहे कारण ती सारनाथमध्ये उगम पावली. प्राचीन काळी वाळूचा दगड वापरला जात असे. सध्या दगडासोबतच पितळ सारख्या धातूचाही वापर केला जातो. सारनाथ कलेच्या बुद्ध शिल्पांमधून शांती आणि ज्ञानाची भावना निर्माण होते. नेक्स्ट आहे माधवपूर मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे गुजरात राज्यामध्ये. एप्रिल 2025 मध्ये गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यातील माधवपूरमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी माधवपूर जत्रेचे उद्घाटन केले. हा सांस्कृतिक कार्यक्रम भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीजींच्या पौराणिक विवाहाचे स्मरण करतो आणि सांस्कृतिक सौंदर्याच्या दैवी मिलनाचा उत्सव साजरा करतो. नेक्स्ट आहे अंगटारच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण अहवालानुसार 2025च्या जागतिक नेटवर्क तयारी निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36वा. अंगटारच्या 2025च्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण अहवालानुसार भारत 170 देशांपैकी 36व्या क्रमांकावर आहे, जो 2022 मध्ये 48व्या क्रमांकावर होता. त्यामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. बघा 2025 मध्ये क्रमांक आहे 36वा. भारताने आघाडीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब आणि समकालन करण्याच्या क्षमतेत उल्लेखनीय प्रगती केली आहे. जागतिक नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये त्याचे रँकिंग लक्षणीयरित्या सुधारले आहे. ही प्रगती IIT तैनाती, संशोधन आणि विकास, क्रियाकलाप, औद्योगिक क्षमता आणि वित्त यातील सुधारणांसह अनेक घटकांचा परिणाम आहे, ज्यामध्ये AI आणि नॅनो टेक्नॉलॉजीवर विशेष भर देण्यात आला आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की भारत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करणाऱ्या विकसनशील देशांच्या गटाचा भाग आहे
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही आघाडीचा खेळाडू आहे. नेक्स्ट आहे NPCI मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोहिनी राजोला. एप्रिल 2025 मध्ये सोहिनी राजोला यांची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ग्रोथच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोहिनी राजोला यांनी ॲक्सिस बँकेत डिजिटल बँकिंग प्रमुख आणि कार्ड प्रमुख म्हणूनही काम पाहिलेले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ची स्थापना 2008 मध्ये झाली. भारतात एक मजबूत पेमेंट आणि सेटलमेंट पायाभूत सुविधा निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारतीय बँक्स असोसिएशनने याची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट आहे केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेला 8 एप्रिल 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री मुद्रा योजना. भारत सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 8 एप्रिल 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि सूक्ष्म युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेडची सुरुवात केली. या योजनेचा आणि मुद्रा योजनेचा उद्देश देशातील लघु आणि सूक्ष्म व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध करून देणे हा होता. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेडची 2015 मध्ये कंपनी कायदा 2013 अंतर्गत कंपनी म्हणून त्याची स्थापना झाली. ही लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाची उपकंपनी आहे. हे रिझर्व्ह बँकेत NBFC म्हणून नोंदणीकृत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे निरीक्षण करण्याची जबाबदारी याच्यावरती आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच नाटोच्या विविध देशांनी कोणत्या अधिवेशनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओटावा अधिवेशन. रशियाकडून वाढत्या लष्करी धोक्यांमुळे एप्रिल 2025 मध्ये विविध नाटो देश राष्ट्रांनी ओटावा कन्व्हेन्शनमधून माघार घेण्याची घोषणा केली आहे. ओटावा करार हा मानवविरोधी खाणींचा वापर, साठा, उत्पादन आणि हस्तांतरण प्रतिबंधित करण्यासाठी आणि त्यांचा नाश करण्याबाबतचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. याला ओटावा कन्व्हेन्शन किंवा अँटी पर्सनल माईन बंदी करार असे म्हणतात. याचे उद्दिष्ट आहे मानवविरोधी भूसुरुंगांवर बंदी घालून जागतिक निशस्त्रीकरणाला प्रोत्साहन देणे. हा करार कधी करण्यात आला किंवा हे अधिवेशन कधी भरवण्यात आलेले होते बघा? 1997 मध्ये कॅनडाची राजधानी ओटावा या ठिकाणी. लागू झाले 1 मार्च 1999 पासून. सामील झालेले देश आहेत मार्च 2025 पर्यंत 165 देश या अधिवेशनात सामील झालेले आहेत. प्रादेशिक सुरक्षा आव्हानांचे कारण देत भारत आणि पाकिस्तान दोघेही या अधिवेशनात सामील झालेले नाहीत. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार AI गुंतवणुकीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10व्या स्थानावर. संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात खाजगी AI गुंतवणुकीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर 10व्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये भारताने सुमारे 11,943 कोटी खाजगी गुंतवणूक आकर्षित केली आहे. जागतिक AI गुंतवणुकीत आघाडीवर असलेले देश आहेत. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, 67 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावरती आहे 7.8 अब्ज अमेरिकन डॉलर्ससह. नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या 2 देशांना भेट दिली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोर्तुगाल आणि स्लोवाकिया. एप्रिल 2025 मध्ये पोर्तुगाल आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या राज्य दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगालची राजधानी लिस्बनला रवाना झाल्या. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करणे हा आहे. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळातील भारतीय राष्ट्रपतींचा या दोन्ही देशांना भेट देण्याचा हा पहिलाच दौरा आहे. पोर्तुगालच्या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू युरोपियन देशाचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सुसा यांची भेट घेतील आणि प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्या पोर्तुगीज पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो आणि राष्ट्रीय असेंब्लीचे अध्यक्ष जोस पेड्रो अग्वार बांको यांनाही भेटतील. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लामा 4 कोणी लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेटा. एप्रिल 2025 मध्ये ChatGPT आणि गुगल जेमिनीशी स्पर्धा करण्यासाठी मेटाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मॉडेल लामा 4 लॉन्च केले आहे. हे मॉडेल आता व्हॉट्सॲप, मेसेंजर, इंस्टाग्राम आणि वेबवर मेटा AI असिस्टंटला पॉवर देत आहे. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिली. एप्रिल 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला चिली देशाने पाठिंबा दिला आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट 1 ते 6 एप्रिल 2025 दरम्यान भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर आले होते.
त्यांनी दिल्ली, आग्रा, मुंबई आणि बेंगळुरूला भेट दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये अंटार्क्टिक सहकार्य, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि खाण सहकार्य यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे बिली जीन किंग कप आशिया ओशनिया ग्रुप 1 टेनिस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे, महाराष्ट्र। महाराष्ट्रातील पुणे येथील माळुंगे बालेवाडी टेनिस कॉम्प्लेक्समध्ये 8 ते 12 एप्रिल दरम्यान बिली जीन किंग कप आशिया ओशनिया ग्रुप 1 ची टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेमुळे महाराष्ट्र 25 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करणार आहे। 6 संघ आहेत, यामध्ये भारत, न्यूझीलंड, चायनीज तपई, हाँगकाँग, कोरिया आणि थायलंड। नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय मानक ब्युरोने शाश्वतता आणि पर्यावरणीय मानकांवरील वार्षिक परिषद कोठे आयोजित केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा। एप्रिल 2025 मध्ये भारतीय मानक ब्युरोने गोव्यातील पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या भागीदार संस्थांच्या डीन आणि विभाग प्रमुखांसाठी वार्षिक परिषद आयोजित केली। 2 दिवसांच्या या परिषदेदरम्यान 32 सहभागी संस्थांमधील 45 प्रतिनिधींनी वरिष्ठ BIS अधिकाऱ्यांसोबत मानकांद्वारे शाश्वतता या विषयावर सखोल चर्चा केली। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।